नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे केवळ नाव नसून ते श्रद्धा, विश्वास आणि आंतरिक बळाचे प्रतीक आहे. स्वामींचे नामस्मरण, जप आणि मंत्र हे साधे पण अत्यंत प्रभावी मार्ग असून ते मनाला शांती देतात आणि जीवनाला एक योग्य दिशा दाखवतात. स्वामी नामस्मरण, जप आणि मंत्र हे आध्यात्मिक साधनेचे 3 सोपे पण प्रभावी मार्ग आहेत, जे श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास जीवनात शांतता, आत्मबळ आणि सकारात्मक परिवर्तन घडवतात. नामस्मरण म्हणजे दिवसभर चालताना, काम करताना, अडचणीत असताना किंवा मन अस्थिर झाल्यावर मनात किंवा ओठांवर हळूच श्री स्वामी समर्थ असे म्हणत राहणे. यासाठी कोणतीही विशिष्ट वेळ, आसन किंवा नियम लागत नाही. सातत्याने नाम घेतल्याने मन आपोआप शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. जप म्हणजे काय? जप म्हणजे ठराविक वेळेला, शक्यतो सकाळी लवकर किंवा रात्री झोपण्यापूर्वी शांत किंवा स्वच्छ जागेत बसून केलेली साधना म्हणजे जप. सुखासनात बसून 2 ते 3 वेळा खोल श्वास घ्यायचा आणि मन स्थिर करायचे आणि नंतर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र हळू, स्पष्ट आणि शांत आवाजात किंवा मनात म्हणायचा. 11 किंवा 21 किंवा 108 वेळा जप करणे सर्वोत्तम मानले जाते. माळ असल्यास प्रत्येक मण्यावर एकदा मंत्र म्हणावा आणि जप करताना स्वामींच्या रूपाचे किंवा चरणांचे ध्यान करावे. जपामुळे एकाग्रता वाढते, मनाला शिस्त लागते आणि आंतरिक शांतता मिळते. मंत्र हा साधनेचा आत्मा आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारताना घाई न करता श्री स्वामी समर्थ असा स्पष्ट उच्चार करावा. आवाज खूप मोठा नसावा. मंद आवाजात किंवा मनात म्हटलेला मंत्र अधिक परिणामकारक ठरतो. मंत्र म्हणताना श्रद्धा, नम्रता आणि विश्वास हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. नामस्मरण सातत्य शिकवते, जप एकाग्रता वाढवते आणि मंत्र मनाला स्थैर्य देते. या तिन्हींचा समतोल साधल्यास जीवनात शांती, धैर्य आणि स्वामींची कृपा अनुभवता येते. नियमितपणे श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नामस्मरण, जप आणि मंत्र केल्यास मन शांत होते, अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि जीवनात सकारात्मकता वाढते. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला की ते नक्कीच मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.